नमस्कार मैत्रिणींनो, शेवग्याच्या शेंगा बनवण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला गरम पाण्यामध्ये शेवगा आपल्याला शिजवून घ्यायचे आहे 3 ते 4 मिनिट. 3 ते 4 मिनिट शेवग्याच्या शेंगा शिजेपर्यंत आपण त्यासाठी लागणारे सुका मसाला तयार करून घेऊया. त्यासाठी आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. थोडेसे शेंगदाणे तयार व्यवस्थित असे खरपूस शेंगदाणे भाजून घ्यायचे. शेंगदाणे झाल्यानंतर खोबरं थोडंसं भाजून घ्यायचं. खोबरं भाजून शेंगदाणे भाजून झाल्यानंतर कांदा आणि हे सगळं साहित्य दिसेल ते साहित्य पूर्ण आपल्याला त्याची पेस्ट तयार करून घ्यायची आहे. पेस्ट तयार करून ती मिक्सरमधून काढून घेतल्यानंतर ती तेलामध्ये टाकायची आहे आणि तेलामध्ये सगळे मसाले वगैरे टाकून आपलं टोमॅटो कोथिंबीर टाकून चांगलं त्याला परतून घ्यायचं आहे तेल सुटेपर्यंत. तेल सुटल्यानंतर बघा तुम्ही किती छान शेवग्याच्या शेंगा टाकून घ्यायचे आहेत. आणि शेवग्याच्या शेंगा टाकल्यानंतर तुम्ही बघू शकता असं व्यवस्थित त्याला हे करून 2-4 मिनटं त्याला व्यवस्थित झाकून ठेवायचं. आपण बघू शकता की छान तर्री आलेली आहे. चला तर मग शेवग्याच्या शेंगा खाऊया आणि मस्त राहूया. बाय माझ्या मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया.